सावकाश. टेकून बसा. सरका माग. राणाजी, आमच्यामुळे तुम्हाला उगीच त्रास झाला. अहो त्रास कसला? अहो माणसानं एकमेकांच्या कामाने येणं म्हणजेच माणुसकी. अहो अंजली नव्हती तर माझे हात पायच गळून गेले होते. अगदी तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात आमच्यासाठी. अहो खरा देव तो डॉक्टर, त्याने नीट तपासली यांना आणि औषधं बी दिली. मी काय छोटी धावपळ केली बस, एवढंच. आणि हा रिपोर्ट बी एकदम झाक आलेत बघा. तेव्हा निवांत आराम करा. हो, आणि तुम्ही घरी जाऊन आराम करा. खूपच धावपळ झाली असेल तुमची. छे, अहो धावपळ कसली त्यात? आजची रात्र मी इथंच थांबणार आहे. हा, आणि डॉक्टरांनी सांगितलंय तुम्ही आराम करायचा आणि मला सांगितलंय की तुमच्यावर लक्ष ठेवायचं. हो, तुम्हाला उगीच कशाला त्रास? हे बघा, याचं सारखं सारखं बोलून तुम्ही मला परक करतायसा बघा. मी काय परक आहे वय तुमच्यासाठी? आता तुम्ही झोपा. सावकाश. काकी, तुम्ही बी वाईस खटकावर पडा. मी उद्या गेलो तर तुम्हालाच लक्ष ठेवायचंय. ह्यो बैल अजून कसं काय परतला नाही? का बसला तिथंच हातपाय चेपत? एक तर त्यांच्या मड्यावर पैसे घातलं ते घातलं, आता वरनही हमाली पण का? काय जादू केली आहे कुणास ठाव. कोण कुठली माणसं आपल्या गावात आली आणि जीव बसला यांच्यावर. अंजलीबाईंची ओळख झाली, आता दोस्ती झाली. मनानं लई चांगली माणसं आहे ती, घरातल्या सारखीच वाटते. हॅलो. अहो काय हे राणा भाऊजी, काळजीनं डोळ्याला डोळा लागना आमचा. कुठं हायसा? घरी येणार आहे नव? येणारच आहे की. डॉक्टरांनी सांगितले काळजी घ्यायला, म्हणून बसलोय त्यांच्या संगत. अहो पण तुम्ही घरी या बरं. तुम्हाला कशा पायी उगा त्रास? त्यांच्या घरचं नाही काय कुणी? हे अंजलीबाई दिल्लीला गेल्यात. काकी पण एकट्या घाबरलेत. माणुसकीच्या नात्यानं मला थांबलं पाहिजे इथं. राणा भाऊजी, गरजेपेक्षा जास्ती माणुसकी दावली की किंमत कमी होती या माणसाची. आणि या शहरातल्या माणसांपासून जरा जपूनच राहावं बघा, नाही तर फसवत्यात. हो नाही, ही माणसं त्यातली नाहीत. लई साधी माणसं आहेत ही. अहो माणसं साधी आहेत हे काय कपाळावर लिवलेलं नसतंय राणा भाऊजी. तुम्ही या बरं घरी. हॅलो हॅलो. हॅलो. कट केला. लय हुशार झालाय की बैल. मास्तरनीपासून लांब करायला जावं तर ह्यो घर जावईच बनायलाय. आला काय करा नादा? काय करणार आहेस तू आल्यावर? तोंडात एक शब्द फुटत नाही. झोप. ही रातची माणुसकी लई महागात पडणार दिसतंय. मास्तरीने यायच्या आत माणुसकीला काडी लावायला पाहिजे.
काकी तुम्ही अजून झोपला नाही वय? अहो तुम्ही कशाला उगा त्रास करून घेता? नाही लागत आहे झोप आणि आत तुम्ही जागा राहायचं मग मी कशी? अहो तसं नाही, तुम्ही दमला असशीला म्हणून म्हणलं. राणाजी, आज तुम्ही नसताना तर काही खरं नव्हतं माझं. काही नातं गोतं नसताना किती केलेत आमच्यासाठी. तुमचे आभार कसे मानायचे तेच मला कळत नाही. त्याची काय बी गरज नाही. अंजलीला यातलं काही कळू दिलं नाही आम्ही. तिला समजलं ना तर फार अपसेट होईल. अलीकडे फार चिडचिड करते होती माझ्यावर. तुमच्यावर का म्हणून? आता तुम्हीच सांगा राणाजी, मुलींची लग्न वेळच्या वेळी व्हायला हवीत की नकोत? तुमच्या लग्नाचं कुठपर्यंत आलंय? हा माझ्या करायचंय या साली. म्हणजे आबांना गोदक का म्हणते तसं. आमच्या अंजलीचं पण करायचंय यावर्षी, पण ती काही केल्या मनावरच घेत नाहीये. अहो लग्नाचा विषय काढला ना की पाल अंगावर पडावी तसा विषय झटकून रिकामी होते. अहो आत्तापासून सुरुवात केली तर तिच्या योग्यतेचा मुलगा मिळेल कुठेतरी, चांगला शिकलेला, तिच्या आशा आकांक्षा जपणारा. तिला कितीदा समजावून सांगते मी, हे गाव सोड, हे गाव सोड, पण पण ती ऐकतच नाही हो माझं. तुम्ही सांगाल का तिला समजावून? मी? हो अहो तुमचं ऐकेल ती. तिच्या योग्यतेचा मुलगा या गावात मिळणार नाही हो. आणि खरं सांगू, तिचं भविष्य शहरात आहे, इथं नाही. तेव्हा प्लीज तुम्ही सांगितलं तर ऐकेल ती. म्हणजे ते मी बोलून बघतो एकदा. इंदू, हा थोडं पाणी दे ग. हो. थांबा, मी देतो, तुम्ही बसा. हा राणाजी, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत तुमच्यासाठी दूध आणते. नाही नको, मला घरी जायला पाहिजे. असं कसं? रात्रभर थांबलात माझ्यासाठी, तर माझ्यावर थोडं दूध पे आणि मग जा. काय करतेस इथं? काय नाही, ते आपलं हा वाचल काय तर हुडकत होते. वहिनी साहेबांच्या खोलीत एवढी पुस्तकं पडलीत, ती सोडून इथं रानाच्या खोलीत. राणा अडाणी हाय, त्याला लिहिता वाचता येत नाही म्हणून दात काढत होतीस, आणि पुस्तक हुडकायला इथं रानाच्या खोलीत आलीस होय? नाही, ते मग हे काय आहे? खबरदार, डायरीकडे बघशील तर डोळं काढून हातात देईन, आणि हात लावलीस तर हात. वैदी साहेबा संघ आल्यास म्हणून गप हाय, नाहीतर नाहीतर काय? नाहीतर काय?
अरे वा, आता दादागिरी बी करायला लागला असा काय गोदाक्का तुम्ही? नाही वहिनी साहेब, ही चोरी करायला आलती इथं. हा नाही ताईसाहेब. खबरदार, चंदावर बोट म्हणजे आमच्या घराण्यावर बोट ठेवलं तर. अहो, राणा भाऊजींच्या खोलीत काय कुबेराचा खजाना आहे व्हय चोरी कराया? आम्हीच सांगितलं होतं चंदाला, राणा भाऊजींच्या खोलीत जा आणि त्यांचा मापचा एखादा शर्ट घेऊन ये, त्यांच्यासाठी नवी कापडा शिवायच्यात म्हणून. अरे वा, चंदे बघितलंस का? चोराच्या उलट्या बोंबा काय लपवलं आत्ता? साठी बुद्धी नाटी झाली आहे तुमची. घरची समधी कामं सोडून हे धंद सुचतात वय तुम्हाला? तुम्ही किती बी लपवा छप्पी करा, पण आम्हाला जे समजायचंय ते समजतंय. तुम्ही लपवा, पण कान उघडं ठेवून ऐका गोदाक्का. ही मास्तरडीची डायरी नाही उद्या राणा भाऊजींनी स्वतःहून आमच्या हातात दिली तर नाव बदला आमचं. गोदाक्का, बरं झालं तुम्ही आलासा. तुमच्या मागचा एक शर्ट द्या बघू, तुम्हाला नवीन कापडं शिवायची आहेत. तुम्ही नवरदेव होणार आहेत ना आता? होय. अशीच डायरी पण घेतो की नाही ते बघा. घ्या. हा, बरं, आता तब्येत कशी आहे त्यांची? बरी आहे तब्येत. 2-4 दिवस आराम केला की एकदम नीट होते. बरं, काय झालं, काय सांगितलं का हो त्यांनी? ते कसला तरी ताण आला असं म्हणत होते डॉक्टर. चला सुटलो, म्हणजे म्हातारीनं काय झालं ते सांगितलेलं नाही. आम्ही बी जाऊन गाठ घेऊन येतो त्यांची. नाही, कसं आहे, या घरातली जबाबदार व्यक्ती म्हणून जाऊन विचारपूस करायला पाहिजे आम्हाला त्यांची. चल चंदे, गोदाक्का, येतो हा आम्ही. राणा, अरे कुठली बी वस्तू जपून ठेवत जा, असं कुठे बी ठेवत जाऊ नगस. बरे बघ, तू लवकर आवरून ये, तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. हॅलो अंजू. हा बोल. हॅलो आई. अगं बाबा कुठे आहेत? काल रात्री मला नाही बोलता आलं, आता तरी बोलू दे. सारखं काय ग बाबा बाबा बाबा, कधीतरी माझ्याशी पण बोल ना. असं नाहीये ग काही, दे ना बाबांना. नाही नको. काल त्यांचं आणि माझं जरा भांडण झाले. घरात माणसं घुसली, त्यांनी त्रास दिला वगैरे सांगू नका तिला. तेवढं कळतंय ग मला इंदू. घ्या बोला. बोला मॅडम, कसं काय चाललंय सेमिनार? बाबा, तुमचा आवाज का असा येतोय? नाही ग, ठीक आहे की. नाही, मला कळतंय ना. काय झालंय? नाही ग, काल तुझ्या आईशी भांडण झालं ना, त्यामुळं थोडा आवाज बसलाय बहुतेक. तू बोल. बाबा, तुम्ही काहीतरी सांगू नका बर का. इथे माझं लक्ष नाही लागणार आता. कशा तर मी फोन ठेवून देऊ? काही नाही ग, थोडं बीपी वाढलं होतं का, चक्कर आली, धावपळ झाली थोडी. आता सगळं ठीक आहे. बाबा, अहो म्हणजे मी काल फोन केला तेव्हा हे सगळं चालू होतं का? तुमची तब्येत ठीक आहे ना? एकदम टकाट. 1-2 दिवस आराम केला ना तर सगळं अगदी पहिल्यासारखं. छे, आता मी तिथे असायला हवं होतो. आईला खूप ताण पडत असेल. खर तर धावपळ राणाजींची झाली. त्यांनीच माझ्यासाठी डॉक्टर आणला, मला घेऊन कोल्हापूरला हॉस्पिटलमध्ये गेले. तिथला सगळा खर्चही त्यांनीच केला. शिवाय रात्रभर माझ्या उशाशी बसून राहिले. फारच
बराच त्रास झाला ग माझ्यासाठी त्यांना. बाबा एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला एका शब्दानेही सांगितलं नाही. तुम्ही नाही आणि अंजली, तू दिल्लीला तुझ्या अभ्यासासाठी गेलीस, आमची काळजी करण्यासाठी नाही. आणि तुला जर कळलं असतं की मी हॉस्पिटलमध्ये आहे तर तुझं लक्ष लागलं असतं का ग? तुला सांगायचं नाही हा निर्णय माझाच होता. आणि राणाजींनी तो शब्द पाळला. राणाजी कधीच खोटं बोलत नाही, पण यावेळी तेही माझ्याशी खोटं बोलले. फार चांगला स्वभाव आहे का त्यांचा. आता फोन करून मला त्यांना थँक्स म्हणायला हवं. करते मी तुम्हाला नंतर फोन. तुम्ही काळजी घ्या. आणि तूही काळजी घे हं? आणि सगळं लक्ष सेमिनारवर असू दे. हं? हो. अरे बाई दिल्लीला गेल्या आणि हे असं होऊन बसलं बघ. अरे बरं झालं मी गेलो, नाहीतर काकींची गडबड झाली असती. एक नंबर काम केलं तुम्ही. अरे पाठकबाई इथं नसताना तू त्यांच्या आईबाची मदत केलीस. आता पाठकबाई तुझ्यावर लय खुश होणार बघ. हे वटाकण्या, बाई खुश व्हावे म्हणून नाही केलं मी ते. त्यांचं आई वडील म्हणजे मला बी आई वडिलांसारखंच की. हो खुश बी असू दे. आता एकदा बी पेरलास ना मग ते उगवणारच आणि त्याचं फळ बी तुला मिळणार. हा हं? हे बघ सत्य आहे. फोन वाचला की नाही? अरे हा, हा. राणाजी, हॅलो. तुम्ही कधीपासून खोटं बोलायला लागला? ते म्हणजे डायरी वाचायची होती. अहो, पण खरं सांगू का, मला का नाही वेळच नाही मिळाला ना. कारण काल रात्रभर तुम्ही माझ्या बाबांबरोबर होता. सगळं कळलंय मला. काल रात्री तुम्ही माझ्या बाबांची जी काळजी घेतली, त्यांच्याकरता जी धावपळ केलीत ना, त्याबद्दल मी तुम्हाला आता थँक्स कसं म्हणू हेच कळत नाहीये मला. मग म्हणूच नका. अहो ते बी मला आबांसारखेच आहेत की. तुमच्यासारखा निस्वार्थी माणूस मिळणं कठीण आहे. लाखात एक आहात तुम्ही. तुम्ही उगा काय बी बोलता. बरं, तुमचा अभ्यास कसा चाललाय? मस्त. मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? नाही, म्हणजे कसं झालं, ते विचार करायला येत नाही मिळाला. मी येईपर्यंत कळेल ना तुम्हाला. हा, नाही तर बघू तुम्ही आल्यावर राहायचं की सांगायला. हा? अहो माझी समधी भिस्त तुमच्यावरच आहे. तुम्ही या लवकर. ठीक आहे, आता ठेवते मी. जायचंय मला. ठेवताय? हो, जावं लागेल ना मला, नाहीतर. नाही नाही, मग ठेवा. हा, इकडे आले तेव्हा विचार केला होता की राणाजींपासून दूर आले तर कदाचित कळेल मला काय वाटतंय ते. आमच्यातलं हे मैत्रीचं नातं पुढे जाऊ शकतं का, जाईल का, या सगळ्याचाच विचार करायला हवा. पण राणाजींपासून जितकी मी लांब जाते ना, तितकीच परत त्यांच्याकडे ओढली जाते. अंजली हा तोच माणूस आहे ज्याच्या बरोबर तू अख्खं आयुष्य घालवू शकतेस. तू जितकी दूर जातेस ना, तितकीच परत त्यांच्याकडे ओढली जातेस. आता अंजलीबाईंना कसं सांगायचं माझ्या आयुष्याचा जोडीदार कोण आहे? त्यांनी ते डायरीत लिहिलंय, पण ते वाचून घ्यायचं तर कुणाकडनं आणि कसं?